Again, good evening, everyone. Let's start our topic. So, today we will start our new topic is microbiological enzymes. Yes. हाँ. लास्ट लेक्चर में आपण मला असं वाटतं या टॉपिकला थोडासा टच केला होता. तर आता पुन्हा एकदा त्याला कंटिन्यू करते मी, हे तुम्हाला लक्षात येईल. आता बघा, microbial enzymes nowadays instead of chemical catalysts, microbial enzymes are used in chemical industry. These enzymes are active at low temperature. म्हणजेच आपण हे आता सध्या जे काय मायक्रोबायोलॉजी मधलं जे काय मायक्रोबॅक्टेरियल आपलं एन्झाईम आहे, अतिशय महत्वाचं आहे की आता आपण त्याचा यूज कशा प्रकारे करू शकतो आणि त्याचा यूज करून आपण म्हणजे स्वतःचं इकॉनॉमिकल प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करू शकतो, इंडस्ट्री डेव्हलप पण करू शकतो आणि आपला ग्रोथ पण होत असते. मग त्यासाठी हे किती युजफुल आहे, तर मग किती आहेत बघा. द एन्झाइम्स आर active at low temperature, pH and pressure, due to which energy is saved, and erosion proof instrument are also not necessary. म्हणजे ते इतकं इझिली सगळ्या गोष्टी होत असतात. त्यासाठी तुम्हाला म्हणजे आर्टिफिशियल असं काही जास्त वर्क करावं लागत नाहीये. त्यासाठी ह्या मायक्रोबियल एन्झाइम्सना आपण प्रोड्यूस करणं किंवा त्यांचा यूज करणं आपल्यासाठी बेनिफिशियल आहे. क्लिअर? Enzymes carry out specific process when unnecessary byproducts are not formed, due to which expense on purification are minimized. In case of microbial enzymatic reactions, elimination and decomposition of waste material is avoided and enzymes can be reused. बघा, त्यातलं वेस्ट मटेरियल आहे, त्या वेस्ट मटेरियलवर पण आपण जर मायक्रोबायोलॉजिकल एन्झाइम्स यूज केल्या तर ते जे काही तुमचं वेस्ट मटेरियल आहे तेही रिड्यूस होऊ शकतं, तेही रियूज होऊ शकतं. हेन्स सच एन्झाइम्स आर इको फ्रेंडली अँड देअरफॉर इट इज कॉल्ड एज इको फ्रेंडली और काय म्हणणार त्याला, इको फ्रेंडलीज. Some examples of microbial enzymes are oxireductants, transferase, hydrolysis, lyses, isomers, ligases. आता हे मी तुम्हाला सांगितलं होतं की ही काही नावं आहेत आणि ही तुम्हाला कंपल्सरी अशीच्या अशी लक्षात ठेवायची आहे. प्रोसेस ऑफ डर्ट मक रिमूव्हल अकर्स ॲट लो टेम्परेचर. आता हे मी तुम्हाला एक एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल दिलं होतं की पूर्वीच्या काळी म्हणजे पावडर नसायची, मग तेव्हा काय कसं म्हणजे कपडे स्वच्छ केले जायचे आणि आता आपण जे काय वॉशिंग पावडर यूज करतोय ती किती युजफुल आहे. त्याच्यामध्ये जे कलरफुल ग्रॅन्युअल्स आहेत ते आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट रोल प्ले करतायत. म्हणजे इझिली सगळ्या गोष्टी ते काय करतायत, डिटर्जंट मध्ये असल्यामुळे आपला जो काही डट आहे किंवा मॉक आहे ते सगळं रिमूव्ह करतं. Glucose and fructose syrup can be obtained from corn flour by the action of enzyme obtained from the bacilli and streptomyces. Microbial enzymes are used in various industries like cheese, plant extract, textile, leather, paper. ह्याचं मी तुम्हाला खूप असं डीपली सगळं सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये की कशा प्रकारे हे मायक्रोबियल एन्झाइम्स आपण व्हेरियस फॅक्टरीमध्ये यूज करू शकतो. मग तुमचं ते अगदी स्मॉल स्केल इंडस्ट्री पण असू शकतात किंवा लार्ज स्केल इंडस्ट्री पण असू शकतात. आणि मग त्याच्याकडनं जसं जसं क्वालिटी मटेरियल आपण प्रोड्यूस करतो तसं तसं आपल्याला
इकॉनॉमिकल हे त्याचं प्रॉफिट जास्त मिळतं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला हा एक टेबल सांगितला होता आणि तो तुम्हाला मी लिहायला सांगितला होता. तर आता हे या टेबलवर तुम्हाला कमीत कमी 2 मार्क्सचे क्वेश्चन येतच असतात. तर तो तुम्हाला लर्न करायचा आहे. काय करायचं आहे? एकतर सोर्सेस तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये दिले जातात. कुठले मायक्रॉप तिथे वर्क करतायत आणि त्याचा उपयोग कशासाठी केला जातो. मोस्टली तुम्हाला हे क्वेश्चन त्याच्यामध्ये फिलअप्स म्हणून विचारतात. आता आत्ताचा आपला जो आजचा टॉपिक जो स्टार्ट होत आहे तो इथून होत आहे. आता त्याच्यामध्ये काय दाखवलंय बघा तुम्हाला. व्हॉट इज द झॅन्थम गम अँड दॅट इम्पार्ट्स थिकनेस टू द युअर फेवरेट आईस्क्रीम, पडिंग, चॉकलेट्स, मिल्कशेक्स, चॉकलेट ड्रिंक्स, इन्स्टंट सूप्स. थोडक्यात काय सांगायचंय की तुम्ही जे पदार्थ घेत असता त्यांना सगळ्यांना थिकनेस आणण्याचं, जेली स्वरूप आणण्याचं काम कोण करत असतं? तर हे झॅन्थम गम करत असतं. जर तुम्ही लेसनच्या खालचा एक्सरसाइज जर बघितली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला झॅन्थम गम आणि त्याच्या बाजूला तुम्हाला असे स्क्वेअर दिलेले आहेत आणि हा 2 मार्क्सला क्वेश्चन येतो. मग त्याचा यूज काय आणि त्याचा इम्पॉर्टंट रोल काय आहे? तर सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक प्रोडक्टमध्ये जेव्हा तो यूज केला जातो तेव्हा त्या प्रोडक्टला तो काय करतो? एक फ्लेवर देतो. आणि शिवाय दुसरी गोष्ट अशी की तो त्या पदार्थाचा थिकनेस मेंटेन करतो, वाढवतो. आता फॉर एक्झाम्पल तुमचं आईस्क्रीम असतं बघा, असं थिकी असतं की नाही. त्यानंतर पडिंग्स असतात, चॉकलेट्स असतात, नंतर मिल्कशेक असतात. आपण घरी बनवलं तर आपलं सगळं थोडंसं असं लिक्विड स्वरूपामध्ये असतं बघा. तेवढा थिकनेस आपल्याकडे, म्हणजे आपण काय ते झॅन्थम गम वगैरे युज करत नाही. तर आपल्याकडे तो थिकनेस थोडासा कमी असतो. इव्हन आपण कधी घरी सूप बनवला तरी आपलं घरचं सूप असं लिक्विड असतं, पातळ असतं. पण बाहेरचं जे असतं त्याच्यामध्ये मोस्टली आपल्याला थिकनेस जाणवतो. मग तो थिकनेस तुम्हाला कशामुळे मिळतो? तर तिथे ते झॅन्थम गम यूज केलेलं असतं. आणि इट इज ऑल्सो युजफुल, नॉट हार्मफुल. ओके. दिस गम इज ऑप्टेन बाय फर्मेंटेशन ऑफ स्टार्च. बघा तो कशापासून बनवलेला असतो? तर आता ही फर्मेंटेशन प्रोसेस तर तुम्हाला अगदी झोपेत विचारली तरी येणार आहे. मग त्या स्टार्चचं फर्मेंटेशन केलेलं असतं आणि ऑफकोर्स स्टार्चचं फर्मेंटेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये काय झालेलं असतं? असे थ्रेड्स सारखं त्याला थिकनेस आलेला असतो. द फर्मेंटेशन ऑफ स्टार्च अँड मॅलासेस विथ द हेल्प ऑफ द झॅन्थनस स्पेसीज. म्हणजेच हे एक प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत, एक प्रकारचे मायक्रोब्स आहेत आणि जे त्या स्टार्चचं फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये यूज केल्या जातात आणि मग ते त्याचं थिकनेस वाढवतात. इट इज व्हेरियसली युजफुल ड्यू टू द प्रॉपर्टीज लाईक सोल्युबिलिटी इन हॉट वॉटर अँड ऑल्सो कोल्ड वॉटर, हाय डेन्सिटी. ते त्याचा एक पहिला प्रॉफिट काय आहे की त्याची पहिली एक प्रॉपर्टी आहे की इट इज हायली सोल्युबल इन हॉट वॉटर अँड ऑल्सो कोल्ड वॉटर अँड इट हॅज हाय डेन्सिटी. It is used for the production of pigments, fertilizers, vesicles, textile pigments, toothpaste, high quality paper. बघा कुठे कुठे त्या झॅन्थमचा उपयोग केला जातो. आणि आता तुम्हाला जे मी सांगितलं ना लेसनच्या खाली जी एक्सरसाइज दिली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला झॅन्थम गमचे युजेस विचारलेले आहेत. म्हणजे कुठे कुठे त्याचा वापर केला जातो. तर त्याचा वापर कुठे कुठे केला जातो? पिगमेंट म्हणजे असे जिथे डार्क डाय तयार केले जातात तिकडे केला जातो. फर्टिलायझर्स, व्हेरियस टाइप्स ऑफ फर्टिलायझर्सचं जिथे प्रोडक्शन घेतलं जातं तिथे यूज केला जातो. वेडिकल्स म्हणजे आता थोडक्यात सांगायचं हे असं की असे काय म्हणायचं त्याला, असं कलरच पण तो असा डाय ज्याला आपण म्हणतो ना त्या टाईपमध्ये. टेक्सटाईल पिगमेंट्स म्हणजेच तुमच्या कापड उद्योगामध्ये तुमचा कलर शेड दिल्या जातात ना तिथे केला जातो. आणि टूथपेस्टमध्ये तुमच्या व्हेरियस कलर्स असतात बघा आणि शिवाय शेडेड पण असतात, मग तिथे यूज केला जातो. हाय क्वालिटी पेपर म्हणजे बेस्ट क्वालिटी जो पेपर असतो त्यांच्यामध्ये तुमचा झॅन्थम गम यूज केला जातो. अशा प्रकारे त्या झॅन्थम गमचा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला वापर करता येतो. आता सबस्टन्स ऑब्टेन बाय द मायक्रोबियल प्रोसेसिंग अँड देअर रोल्स. बघा हे छोटे छोटे जे तुम्हाला टेबल दिलेले आहेत ते टेबल तुम्हाला तुमचे 2 मार्क्स देण्यासाठी कामाला येणार आहेत. का? तर ते बऱ्याच वेळेला आता इथे 5-6 तुम्हाला देत असतात, त्यातनं ते 2 विचारतात किंवा 4 देतात आणि तुम्हाला त्याचा मेन रोल काय आहे तो तुम्ही लिहायचा असतो. समजते? आता पहिला आहे बघा सायट्रिक ऍसिड, मॅलिक ऍसिड अँड लॅक्टिक ऍसिड. ऑल दीज आर ऍसिड्स. मग आता त्यांच्यामध्ये काय आहे तर ते पहिला रोल काय आहे? ऑफकोर्स ते ऍसिड आहेत म्हणजे त्यांचा रोल काय असणार आहे
की त्या सबस्टन्स मध्ये ऍसिडिटी इम्पार्ट करणं. क्लिअर होत आहे? टू इम्पार्ट द ऍसिडिटी. दुसरा आहे ग्लुटामिक ऍसिड, लायसिन, थ्रिप्टोफॅन. याचा उपयोग काय आहे? प्रोटीन बाइंडिंग मध्ये, म्हणजेच प्रोटीन सेल्स वाढवण्यामध्ये त्याचा उपयोग होत असतो. म्हणजे प्रोटीन बॉन्डिंग थोडक्यात काय सांगायचंय त्यांना? प्रोटीन फॉर्मेशन मध्ये त्यांचं यूज केला जातो. त्यानंतर आहे नायसिन अँड नेटामायसिन. कुठे यूज केला जातो? मायक्रोबियल रेस्ट्रिक्टर मध्ये यूज केला जातो, किंवा त्याचा मेन रोल काय आहे? मायक्रोबियल रेस्ट्रिक्ट ते करण्याचं काम करतात. एस्कॉर्बिक ऍसिड म्हणजेच तुमचं विटॅमिन सी, त्यानंतर विटॅमिन B12, विटॅमिन B2. काय आहे तिथे? या सगळ्यांमध्ये तो अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतोय. थोडक्यात काय आहे, तर हे सगळे जे सबस्टन्स आहेत ते एक एक स्पेसिफिक रोल प्ले करत असतात. वेगवेगळ्या सबस्टन्स मध्ये त्यांचा स्वतःचा एक स्पेसिफिक रोल असतो, आणि तो रोल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून ऍज पर युअर नॉलेज ते काय केलेलं आहे त्यांनी एका चार्ट मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. बीटा कॅरोटीन, लिकोपेसिन, झॅन्थिनिन्स अँड ल्युटेइन हे काय आहेत? एक इडिबल कलर्स आहेत. म्हणजे आता आपण इडिबल ऑइल म्हणतो की नाही, तसं आहेत ते इडिबल सगळे कलर आहेत, आणि इट इज इटेबल. पॉलिसॅक्राइड्स, ग्लायकोलिपिड्स इम्युल्सिफायर्स म्हणून यूज करतात किंवा रोल प्ले करतात. नंतर व्हॅनिलिन, इथाइल ब्युटारेट म्हणजे फ्रूट फ्लेवर. आता प्रत्येक वेळेला तुम्ही काही काही आईस्क्रीम खात असता, काही गोळ्या खात असता, चॉकलेट्स खात असता, तर प्रत्येकाला एक एक फ्लेवर दिलेला असतो बघा, आणि त्या फ्लेवरचं तुम्हाला काय केलेलं असतं? त्या चॉकलेटच्या रॅपरवर नाव दिलेलं असतं. मग आता त्याच्यामध्ये काय करतात? तो एक रोल प्ले करतो, आणि ऍज अ इसेन्स म्हणून त्याचा स्मेल देण्याचा तो रोल प्ले करत असतो. त्यानंतरचं लास्ट आहे तुमचं झायलिटॉल अँड ऍस्पार्टेम, आर्टिफिशियल स्वीटनर. म्हणजेच काय आहे? थोडक्यात सांगायचं, आपण बऱ्याच वेळेला शुगर फ्री वस्तू खात असतो की नाही, की ज्याच्यामध्ये शुगर नको असते आपल्याला, कारण शुगरमध्ये बऱ्याच कॅलरीज असतात आणि डायबिटीस वाल्यांना ते नको असतं. पण वस्तूला मात्र, आपण खाणाऱ्या पदार्थाला स्वीटनेस थोडासा हवा असतो आपल्याला. मग तो स्वीटनेस प्ले करण्याचं काम कोण करताय? तर हे झॅलिटॉल अँड ऍस्पार्टेम करत असतं. क्लिअर झालं? आता त्यानंतरचं आहे अँटीबायोटिक्स. या अँटीबायोटिक्सवर तुम्हाला 1-2 मार्क्ससाठी शॉर्ट नोट येत असते, आणि अगदी हा एवढासा जो पॅराग्राफ तुम्हाला दिलेला आहे ना, तोच मोर दॅन सफिशियंट आहे तुम्हाला 2 मार्क्ससाठी. तर तुम्हाला आन्सर कसं लिहायचंय बघा. आन्सर लिहिताना तुम्ही पहिलं डोळ्यासमोर ठेवायचंय व्हॉट इज अँटीबायोटिक. म्हणजेच तुम्हाला अँटीबायोटिक काय आहे हे पहिल्यांदा तुमच्या आन्सरमध्ये डिस्क्राईब करायचंय, आणि विच प्रिकॉशन शुड बी टेकन अबाउट देअर कंजम्पशन. आणि मग अँटीबायोटिक तुम्ही खाताना किंवा तुम्ही घेत असताना तुम्हाला कोणत्या प्रिकॉशन घ्यायच्या आहेत ते तुम्हाला तुमच्या आन्सरमध्ये एक्सप्लेन करायचंय. ओके. आता एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला आणि एकदम मस्त आन्सर दिलेला आहे बघा. मेनी डिसीज ऑफ ह्युमन अँड अदर अॅनिमल्स हॅव बी कंट्रोल ड्यू टू द अँटीबायोटिक. म्हणजेच काय आहे की तुम्हाला जेव्हा जेव्हा असं काहीतरी असं आजार होतो, तेव्हा डॉक्टर पहिलं काय रिफर करतात? तुम्हाला कुठेतरी कप सिरप देत असतात, कुठेतरी दुसरं तापाचं औषध देत असतात, पण त्याच्यासोबत तुम्हाला एक अशी मोठी टॅबलेट देत असतात, आणि ती रोज फक्त डेली तुम्हाला एक घ्यायची असते, आणि त्यालाच त्यांनी नाव दिलेलं असतं अँटीबायोटिक. म्हणजेच साइड बाय साइड तुम्ही जे काय फिवरवर मेडिसिन घेत असता, कुठे कफिंगवर घेत असता, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो झालेली सर्दी किंवा खोकला किंवा इतर कुठला आजार असेल तर त्याच्यावर, त्या डिसीजवर प्रॉपर तुम्हाला मेडिसिन दिलं जातं, आणि त्याला अँटीबायोटिक म्हटलं जातं. क्लिअर झालं सगळ्यांना? आणि आता ते कसं होतंय बघा. इट इज ऑप्टेन फ्रॉम डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरिया अँड फंगाय. समजलं अँटीबायोटिक काय असतं? तर वेगवेगळ्या बॅक्टेरिया, म्हणजे आपण समजा तुम्हाला मलेरिया झाला आहे, तर मलेरियासाठी पण तुम्हाला अँटीबायोटिक दिलं जातं, आणि मग त्याच्यासाठी तुमचं स्पेशल असं एक अँटीबायोटिक यूज केलं जातं. असे कुठलंही अँटीबायोटिक कोणालाही दिलं जात नाही, आणि असं सगळ्या कॉमन याच्यावर ते कॉमन मेडिसिन नाही आहे. हा, ते एक स्पेसिफिक मेडिसिन आहे, आणि ते प्रॉपर तुम्हाला डिसीजवरच दिलं जातं. आता ते कसं बनलंय सांगितलं त्यांनी. इट इज ऑप्टेन फ्रॉम डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरिया अँड फंगाय. अँटीबायोटिक्स लाईक पेनिसिलियम. बघा अँटीबायोटिकची तुम्हाला नावं दिली. सॉरी.
अँटीबायोटिक कोणते कोणते आहेत तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण का त्या अँटीबायोटिकची नावं तुम्हाला, आता हे तुम्हाला कसं विचारलं जातं बघा, 2 मार्कसाठी तुम्हाला मॅच द पेअर मध्ये पण दिलं जातं. म्हणजे अँटीबायोटिक दिलं जातं, डिसीजचं नाव दिलं जातं आणि त्या अँटीबायोटिकचं नाव दिलं जातं. आता पेनिसिलियन, सेफॅलोस्पोरियन, मोनोबॅक्टम, त्यानंतर आहे बॅसिली ट्रेसिन आणि इरिथ्रोमायसिन, जेनॅटोमायसिन आणि निओमायसिन. जरा नावं नीट वाचलीत तर तुम्हाला ते मायसिन सगळे कॉमन शेवटचं येतं बघा. म्हणजे तुम्हाला थोडक्यात लक्षात ठेवायला ते खूप सोपं जाणार आहे. जर असं काहीतरी तुम्हाला रिदमिक वर्ड मिळत असतील तर त्यांना सगळ्यांना 1 बाय 1 लिहा आणि ते लर्न करा, म्हणजे तुमच्यासाठी ते इझी होऊन जाणार आहे. आर यूज अगेन्स्ट व्हेरियस स्ट्रेन्स ऑफ द ग्रॅम पॉझिटिव्ह अँड ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आता हे सगळे जे आहेत ही तुमची झाली अँटीबायोटिक्सची नावं आणि ती व्हेरियस डिसीजवर तुम्हाला यूज केली जातात. आता त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन केलेलं आहे बघा त्यांनी. रायफामायसिन इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस. आता आपल्याकडे म्हणजे आता सध्या आपण त्या ट्युबरक्युलोसला आपण फाईट केलेलं आहे चांगलं आणि रिमूव्ह केलेलं आहे आपल्या कंट्रीमधनं, म्हणजे 100% म्हणायला हरकत नाहीये. पण पूर्वी बऱ्याच वेळेला लोकांना ट्युबरक्युलोसिस म्हणजे टीबी हा एक असा म्हणजे आताच्या रोगांमध्ये तो खूप असा अनक्युरेबल असं म्हणायचं त्याला, की तो ट्युबी झाला की माणूस तो म्हणजे त्या रोगामधनं बाहेरच पडणार नाही असं एक समज झालेला होता. पण आता मात्र आपण काय केलेलं आहे, सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या याच्यावर आपण त्या रोगावर पण मेडिसिन तयार केलेलं आहे आणि ते तुमचं आहे अँटीबायोटिक रॅफिमायसिन. आणि त्यामुळे आता काय होतंय, टीबी सारखा जो असाध्य रोग आहे तो सुद्धा सहजपणे काय होतोय, आपण रिकवर करू शकतोय. पण त्याच्यासाठी मात्र तुम्हाला दिलेले कोर्स असतात ते करावे लागतात. आता ह्या अँटीबायोटिक मध्ये मी तुम्हाला एक थोडासा ऍडिशनल पार्ट सांगते, की अँटीबायोटिक असं असतं की डॉक्टरने जेवढा कोर्स दिलेला आहे तेवढा तो कम्प्लीट करायचा असतो. कारण तुम्हाला माहिती आहे अँटीबायोटिक कशापासून तयार झालेला आहे, बॅक्टेरिया अँड फंगस पासून तयार झालेला आहे, समजते. तर प्रॉपर डोस त्याचा जर गेला नाही तर तो काय होतो, पुन्हा आपल्या याच्यामध्ये बॉडीमध्ये तो ऍक्टिव्ह होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला डॉक्टर लोक काय करतायत, एखाद्या अँटीबायोटिकचा जो कोर्स दिलेला आहे तो तुम्ही काय करता, तुम्हाला थोडं बरं वाटलं की तुम्ही सोडून देता अर्ध्यामध्येच, पण त्याच्याने तुम्हाला पूर्ण तुमच्या शरीरामध्ये त्याचा इफेक्ट झालेला नसतो आणि मग कुठेतरी त्या पुन्हा जर्म्स तुमचे थोडेसे राहिलेले असतात आणि पुन्हा ते काय करतायत, पुन्हा ऍक्टिव्ह होऊन जात असतात. त्यामुळे लक्षात घ्यायचंय, जेव्हा तुम्हाला अँटीबायोटिकचा कोर्स करायला सांगतात तेव्हा तुम्ही तो कम्प्लीट करायचाच असतो. आता त्याच्यामध्ये काय आहे बघा, आता मायक्रोब्स आणि फ्युएल्स हा तुमचा असा एक नवीन टॉपिक. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की बघा, विच डिफरंट मटेरियल्स आर डिकम्पोज इन बायोगॅस प्लांट. अगदी तुम्हाला 5वी पासून किंवा 8वी पासून असणार मला असं वाटतं, बायोगॅस प्लांट काय असतो तो, आणि विच युजफुल मटेरियल आर ऑप्टेन थ्रू इट अँड विच इज द फ्युअल ऑफ आउट ऑफ दोज अँड डिकम्पोजिशन ऑकर्स थ्रू विच ऑर्गॅनिझम. अगदी सगळ्यांना सिंपल मेथड माहितीये की जे आपल्याकडे वेस्ट मटेरियल आहे ते काय करतो आपण एका खड्ड्यामध्ये टाकत असतो, त्याला कव्हर करत असतो, शिवाय त्याच्यामध्ये प्लांट्स अॅनिमल्स किंवा काही आपलं गाई गुरांचं जे वेस्टेज आहे तेही टाकत असतो आणि मग त्याला आपण काय करतो, एक सर्टन पिरियड पर्यंत डिकम्पोज करत ठेवतो आणि मग त्याला त्याच्यातनं जो गॅस येतो तो गॅस म्हणजे तुमचा मिथेन गॅस असतो आणि तो आपण आपल्या याच्यामध्ये घरामध्ये आपण वापरत असतो. तर हे कसं होतं, ही प्रोसिजर काय आहे आणि ह्याच्यामध्ये जो मेन रोल आहे डिकम्पोजिशन करण्याचा तो कोणत्या बॅक्टेरिया करत असतात. तर आज तुम्हाला त्याच्यामधलं स्पेशल हे देणार आहेत, माहिती देणार आहेत बघा. मायक्रोब्स अँड फ्युएल्स, गॅसियस फ्युएल्स. पहिला आहे मिथेन, जो बायोगॅस मध्ये तुम्हाला मिळत असतो आणि जो आपण आपला कुकिंग मध्ये आपण यूज करत असतो. अनएरोबिक डिकम्पोजिशन ऑफ अर्बन ऍग्रिकल्चर अँड इंडस्ट्रियल वेस्ट. आपण कुठे कुठे कसा कसा यूज करतोय बघा. इथेनॉल अँड अल्कोहोल इज अ क्लीन फ्युएल. म्हणजेच आपण आता साधा आहे, सिंपल आहे, तुमच्या घरामध्ये जो गॅस वापरला जातो त्याला आपण ब्युटॅन गॅस म्हणतोय, समजलं.
मग त्याच टाईपचा आपण बायोगॅस मधला जो आपला मिथेन गॅस होतोय तो आपण घरामध्ये पुन्हा कुकिंगसाठी वापरला जातो. पण त्यांची फ्लेम जेव्हा तुम्ही बघता तेव्हा त्यांची फ्लेम अशी ब्लूइश असते. म्हणजे एकतर त्याच्यातून मिळणारी हीट स्ट्रॉंग असते आणि स्मोकलेस असते. त्याच्यातून तुम्हाला कार्बन तयार होत नाही. आता फॉर एक्झाम्पल घरामध्ये जर कोणाच्या चूल असेल किंवा तुम्ही जर स्टोव्ह यूज करत असाल तर तुम्हाला असं थोडंसं ब्लॅकिश शेड दिसते बघा किंवा येलोइश फ्लेम दिसते. याचा अर्थ काय असतो? ती फ्लेम येलोइश आहे म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन आहे आणि त्याचं हीट जी आहे ती लो आहे. पण आपण जे यूज करतोय आता त्याच्यामध्ये स्मोकलेस फ्युएल म्हणून यूज केला जातो. कारण का? त्याच्यामधनं स्मोक तुमचा फॉर्म होत नाही. कळलं सगळ्यांना? हा. हायड्रोजन गॅस इज कन्सिडर्ड टू बी फ्युएल ऑफ फ्युचर. बघा आता काही दिवसांनी म्हणजे आपण इतकं पुढे जाणार आहोत की कदाचित आपण हायड्रोजन गॅसचा फ्युएल म्हणून यूज करणार आहोत. Hydrogen gas is released during the biophotosynthesis of water in which bacteria perform the proto-reduction. म्हणजेच हा कसा तयार केला जाईल किंवा कसा रिलीज केला जाईल. Similar to fuel, various industrial chemicals are also produced through the microbial process. Example काय सांगितलेलं आहे? Various alcohols, acetone, organic acid, fatty acids, polysaccharides that are useful as raw material in the chemical industry. Some of these are useful as the raw material for the plastic and food products. अगदी म्हणजे आपण जास्तीत जास्त काय करत असतो तर आपण जे हार्मफुल म्हणण्यापेक्षा आपण जे पोल्युशन करणार आहेत अशाच गोष्टी आपण यूज करत असतो. पण जर आपण ठरवलं की आपण आपलं एन्व्हायरमेंट आहे ते मेंटेन ठेवायचं आहे, इम्प्युअर ठेवायचं आहे, तर आपण काय करू शकतो त्यासाठी तुम्हाला हे एक खाली चार्ट दिलेला आहे बघा आणि त्याचं नाव आहे बायोफ्युएल. आता बायोफ्युएल साठी काय आहे? आता हे सगळ्यात महत्वाचं या डायग्रामचं नाव आहे बायोफ्युएल प्रोडक्शन आणि ही डायग्राम काय केली जाते तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये ड्रॉ करून दिली जाते आणि त्याला तुम्हाला एक्सप्लेन करायचं असतं. मग आता एक्सप्लेन करताना काय करायचं आहे? तर पहिलं सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला डायग्राम एक्सप्लेन करते बघा. बायोमास. आता बायोमास म्हणजे काय? तर तुम्हाला जे काही लिव्हिंग थिंग आहेत त्यांच्यापासून मिळणारी जी एनर्जी आहे ती तुमची बायोमास मध्ये इन्क्लूड केली जाते. मग आता त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला सोर्स काय दाखवलाय तर प्लॅन्ट्स. आता सगळ्यात महत्वाचं प्लॅन्ट्स कशावर ग्रो होतात हा पहिला प्रश्न आहे तुमचा. म्हणजे प्लॅन्ट्सच्या ग्रोथसाठी प्लॅन्टच्या न्यूट्रिशनसाठी कशाची गरज आहे? तर सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की त्यांना लागतं नायट्रोजन जे हवेमध्ये लॉट्स ऑफ क्वांटिटी मध्ये आहे. 78% हायड्रोजन आपल्या एअरमध्ये आहे समजते. आणि आपल्याला जो नायट्रोजन लागतच नाही मग तो नायट्रोजन जातो कुठे किंवा व्हॉट इज द यूज ऑफ दॅट नायट्रोजन. मग काय केलं जातं तर नायट्रोजन फिक्सेशन ही एक खूप मोठी प्रोसेस आहे की जो हवेमध्ये नायट्रोजन आहे तो सगळा काय केला जातो मातीमध्ये जातो. म्हणजे आपण यूज करत नाही म्हणजे ऍनिमल्स यूज करत मग तो काय होतो तो सगळ्याच्या सगळा मातीमध्ये मिक्स होतो आणि मातीमध्ये तुम्हाला माहिती आहे व्हेरियस टाइप्स ऑफ बॅक्टेरिया आहेतच. मग त्या नायट्रोजनचं त्या बॅक्टेरिया थ्रू काय केलं जातं डिकम्पोजिशन केलं जातं अँड दॅट प्रोसेस इज नोन ॲज नायट्रोजन फिक्सेशन. आणि त्या प्रोसेसमध्ये त्याच्यामध्ये न्यूट्रिशियस व्हॅल्यू जी आहे ती जी न्यूट्रिशियस व्हॅल्यू म्हणजे थोडक्यात नायट्रोजन हा जो नायट्रोजन फिक्सेशन थ्रू झालेला आहे तो मात्र तुमच्या प्लॅन्ट्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. आणि जिथे जिथे आपल्या प्लॅन्ट्सना तो नायट्रोजन मिळत नाही तिथे आपण आर्टिफिशियल फर्टिलायझर्स यूज करतो बघा की ज्याच्यामध्ये अमोनिया युरिया आहेत आणि त्यांचा मेन जो कॉन्स्टिट्युएंट आहे तो काय आहे नायट्रोजन आहे. थोडक्यात सांगायचं नायट्रोजन इज व्हेरी युजफुल फॉर द ग्रोथ ऑफ द प्लॅन्ट्स. समजलं बायोमास काय आहे? आणि त्याच प्लॅन्ट्सचा यूज करून आपण काय करत असतो आपण स्वतःच आपलं फूड घेत असतो त्यामुळे त्याचा एक पार्ट पण आपण झालो. त्यामुळे ऑफकोर्स हे सगळं जे होतंय तेव्हा जेव्हा प्लॅन्ट्स किंवा ॲनिमल्स हे जेव्हा जमिनीवर पडले जातात तेव्हा त्यांचंही डिकम्पोजिशन होत असतं आणि ते पण एक न्यूट्रिशियस फूड म्हणून काय केलं जातं यूज केला जातो. मग आता ती प्रोसेस म्हणजे तुमची बायोमास प्रोसेस. आता ह्या बायोमास प्रोसेसमध्ये काय काय सांगितलं बघा प्लॅन्ट्स
काय करत असतात? फोटोसिंथेसिस प्रोसेस त्यांची होत असते इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट अँड इन प्रेझेन्स ऑफ कार्बन डायऑक्साईड. मग आता हा कार्बन डायऑक्साईड कुठून मिळाला? तर तो कुठून मिळतो तुम्हाला? तर त्याचा एरो कुठे चाललाय तुमचा? आपण प्रोड्यूस केलेला आहे तो व्हेकल्स मधनं. समजतंय? मग आता वन बाय वन तुम्हाला डायग्राम एक्सप्लेन करते. बायोमास नंतर आपण कुठे जायचं आहे? थ्रेसिंग. त्या थ्रेसिंग मधनं काय करतो आपण? प्रोडक्शन घेत असतो, इंडस्ट्रीमध्ये जात असतो. इंडस्ट्रीमधनं जेव्हा त्याचं थ्रेसिंग होत असतं तेव्हा त्याच्यामध्ये सेल्युलोज नावाचा जो पार्ट आहे तो शिल्लक राहतो. मग आता त्या इंडस्ट्रीमध्ये काय? तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला त्या शुगरचं दाखवलंय बघा. समजतंय? हा, मग त्याच्यामध्ये तो कन्व्हर्शन ऑफ सेल्युलोज टू द ग्लुकोज मध्ये कन्व्हर्ट केलं जातं. तुम्ही डायग्राम मधले एरो बघा की प्लांट्स कडनं ते कुठे गेलं? इंडस्ट्रीकडे गेलं. इंडस्ट्रीमधनं ट्रेसिंग झालं, त्याच्यामध्ये सेल्युलोज शिल्लक राहिला. त्या सेल्युलोजचं काय केलं? शुगर मध्ये कन्व्हर्शन केलं. आणि शुगर म्हणजे तुमचं हायड्रोकार्बन आहे. C12H11 आणि O22 असं तुमचं CHO असे शुगरचे तुमचे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत. आणि मग त्या शुगरचं काय केलं जातं? लिक्विड फ्युएल केलं जातं. बघा, लिक्विड फ्युएल प्रोडक्शन थ्रू द फर्मेंटेशन. आणि त्यानंतर मग त्या फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये तुमचं बायोफ्युएल तयार होतं. आणि ते बायोफ्युएल आपण कुठे युज करतोय? तर आपल्या सगळ्या ऑल टाइप्स ऑफ व्हेकल्स मध्ये आपण युज करतोय. आणि आपले व्हेकल्स काय प्रोड्यूस करतायत? तर एन्व्हायरमेंट मध्ये लॉट्स ऑफ CO2 सगळा रिलीज करत असतात. आणि त्यामुळे आपलं एन्व्हायरमेंट काय होत आहे? पोल्युटेड होत आहे. मग आता हे पोल्युटेड होऊ नये म्हणून एक त्याचा बेनिफिशियल यूज कोण घेत असतं? किंवा एक रिक्वायरमेंट कोणाची आहे? प्लांट्सची आहे. का? तर फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये तो त्यांना युजफुल आहे. म्हणून काय करतायत? नेहमी इंडस्ट्रीच्या इथे किंवा रोडच्या साईडला अगदी प्लांट्स लावलेले असतात बघा. का? तर ते प्लांट्स आहेत ते सगळं काय करतात? आपल्या गाड्यांनी सोडलेलं, आपल्या इंडस्ट्रीमधनं बाहेर पडलेलं, म्हणजे जे काही आपल्या क्लायमेटमध्ये जे काही CO2 आहे ते काय करतायत? फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये यूज करतायत. आणि म्हणजेच त्याचं जे काय आहे ते थोडंसं रिड्यूस करायचा प्रयत्न केला जात असतो. पण आपल्याकडे आपण खूप मोठ्या प्रमाणातच तो CO2 तयार होतोय. त्यामुळे आता सध्या आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग सारखे थोडेसे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. क्लिअर? आता तुमचं बायोफ्युएल काय आहे बघा. हे तुम्हाला असं प्रॉपर वेनी कसं मांडायचं आहे ते बघा. बायोफ्युएल इज द इम्पॉर्टंट अमॉंग द रिन्युएबल सोर्स ऑफ गुड एनर्जी. समजलं सगळ्यांना? रिन्युएबल म्हणजे काय? आपण ते परत परत यूज करू शकतो. कारण का? तर ती एक सायकल आहे. ते कंटिन्युअस तयारच होत असतं. त्याच्यासाठी आपल्याला आर्टिफिशियल काय फॅक्टरीमध्ये जाऊन कुठे काही तयार करायचं नाहीये. ते रेग्युलरली तयार होत असतं. सोर्स ऑफ गुड एनर्जी. दीज फ्युएल्स आर अवेलेबल इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस फॉर्म्स. मग आता सॉलिड फॉर्म मध्ये काय सापडतं किंवा कोणत्या स्वरूपात सापडलं जातं? तर कोल, डंग आणि क्रॉप आणि रेसिड्यू. म्हणजे कसं? तर थोडक्यात आपला कोळसा असतो. त्या कोळशावर आपण आता तुम्ही आपलं लास्ट लेसन मध्ये शिकलात ना, इलेक्ट्रिक जी काही एनर्जी आपण तयार करतोय ती पहिला आपला होता कोल. आणि हा आता दुसरा सांगितलेला आहे आपण. आता दुसरा जो आहे तो काऊ डंग किंवा तुमचे जे काही डंग असतात ना अॅनिमल्सचे, त्या सॉलिड फॉर्म मध्ये आहे. त्याच्यानंतर क्रॉप रेसिड्यू म्हणजे आपली शेतातली, तुम्ही जर कधी गेला असाल, बघितलं असेल, तर त्याच्यामध्ये जे वेस्ट मटेरियल आहे ते तुमचं बायोफ्युएल म्हणून यूज केला जातो. अँड दॅट इज इन सॉलिड फॉर्म. आता लिक्विड फॉर्म मध्ये काय मिळतं? तर तुमचं व्हेजिटेबल ऑइल, अल्कोहोल, हे सगळं तुम्हाला लिक्विड फॉर्म मध्ये मिळतं. मग आणि त्याच्यानंतर आहे गॅसेस फॉर्म मध्ये. आता गॅसेस फॉर्म मध्ये काय मिळतं? गोबर गॅस, ऑफकोर्स तो मिथेन गॅस, कोल गॅस. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे, कोळशापासून आपण जो काही हीट मिळवतोय तो तुमचा कोल गॅस आहे. दीज फ्युएल्स आर इझिली अवेलेबल अँड इन प्लेंटी ऑफ क्वांटिटी. म्हणजे थोडक्यात सांगायचं, याच्यासाठी तुम्हाला काही खूप अशी बिग इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही. हे सगळं नॅचरल प्रोसेसने मिळतंय. बट इट इज असं म्हणजे त्याची थोडीशी प्रोसेस काय आहे? स्लो आहे. आणि ते आपल्या या नेचरमध्ये अशा मोठ्या प्रमाणामध्ये पण अवेलेबल आहे. पण आपला यूज ऑफ जो आहे सोर्सचा, तो आपला जरासा
त्याचे जे तयार करण्याची प्रोसेस आहे त्याच्यापेक्षा हाय आहे, त्यामुळे आपली रिक्वायरमेंट तो पूर्ण करू शकत नाही. आता पुढे बघा, दीज आर लिबल फ्युएल्स ऑफ द फ्युचर. म्हणजेच आपल्याला जर आपण रेग्युलर ते वापरत राहिलो तर एक तर आपलं एअर पोल्युशन पासून आपण स्वतःला कंट्रोल करणार आहोत, आणि दुसरी गोष्ट अशी की नॅचरल सोर्स आपण यूज करणार आहोत, हे जास्त बेनिफिशियल असणार आहे आपल्यासाठी. मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल. आता मायक्रोबियल्स जे आहेत ते पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी कसे आपल्याला मदत करतात. आता ह्याच्यावर तुम्हाला अगदीच म्हणजे एक क्वेश्चन येत असते की हाऊ टू यूज द मायक्रोबियल पोल्युशन इन आवर पोल्युशन मायक्रोबियल्स यूज इन आवर पोल्युशन कंट्रोल. Solid waste sewage and various pollutants are ever increasing with increasing the pollution. आता सॉलिड वेस्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडून जे घरातून निघणारं आहे जे गार्बेज ते तुमचं सॉलिड वेस्ट असणार आहे. सेवेज म्हणजे हे सांडपाणी जे आपलं ज्याला आपण मलमूत्र असं म्हणतो की नाही, ते आलं. त्याच्यानंतर व्हेरियस पोल्युटंट्स, आता हे तर आपल्या फॅक्टरीमधनं रिलीज होणारे सगळे पोल्युटंट्स आहेत. आर एव्हर इन्क्रीजिंग विथ इन्क्रीज इन द pollution. Among with it, in ever increasing diseases and degradation of environment are worldwide problems. आता ह्याच्यामुळे काय झालेलं आहे, हे सगळे जे काही आपले सॉलिड वेस्ट आहे, सेवेज आहे, इतर तुमचे जे पोल्युटंट्स आहेत, त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोल्युशन होतंय. आणि जे पोल्युशन होतंय ते आपल्यासाठी हार्मफुल आहे, कारण का ते डिसीज इन्क्रीज करत असतं. म्हणजे आपल्याला थोडक्यात सांगायचंय, श्वसनाचे प्रॉब्लेम्स होत असतात काही काही, म्हणजे साऊंड पोल्युशनमुळे आपण थोडस आपल्या काय म्हणतात हिअरिंग कॅपॅसिटी आपली आहे त्याच्यावर थोडासा इफेक्ट होत असतो. म्हणजे न कळत थोडेसे मोठे प्रॉब्लेम आपल्याकडे ह्याच्यामुळे क्रिएट होत असतात. इस्पेशली सिटीज इन डेन्सली पॉप्युलेटेड कंट्रीज लाईक इंडिया. बघा कुठे होतं ह्याचा इफेक्ट, जास्त इफेक्ट कुठे होतोय, तर अगदी जे डेन्सली पॉप्युलेटेड म्हणजे थोडक्यात सांगायचं ज्यांचं पॉप्युलेशन जास्त आहे अशा कंट्रीजमध्ये, आणि त्यामध्ये आपण इंडिया आहोत आणि आपला नंबर सेकंड आहे, फर्स्ट नंबर आहे चायना. तर म्हणजे ज्यांच्याकडे डेन्स पॉप्युलेशन आहे त्यांच्याकडे हे प्रॉब्लेम जास्त अफेक्ट करतात. लाईफ ऑफ द फ्युचर जनरेशन विल बी डिफिकल्ट इफ दोज प्रॉब्लेम्स आर नॉट सॉल्व ऍट राईट टाइम. आणि आता सध्या जे काही प्रॉब्लेम आपण फेस करतोय ते प्रॉब्लेम जर आपण सॉर्ट आउट करण्याचा थोडासा प्रयत्न केला तर आपलं येणारं पुढचं जनरेशन आहे ते थोडंसं सेफ असणार आहे. आणि जर का आपण हा जर पोल्युशनचा रेट जो आहे तो तसाच इन्क्रीज होत ठेवला तर जे आपलं येणारं नेक्स्ट जनरेशन आहे त्यांना मात्र इथे थोडासा थोडासा म्हणण्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम येणार आहे. लेट अस सी द रोल ऑफ मायक्रोब इन द एन्व्हायरमेंट. आणि त्यामुळे आपल्याला हे मायक्रोब आहेत हे आपल्याला यूज करावे लागणार आहेत. मग आता त्याचा यूज कसा केला जातो किंवा त्यांचं प्रोडक्शन कसं वाढवलं जातं, कोणाचं, मायक्रोबचं use. You already know that the microbes are used for disposal of solid waste through biogas plant and compost production. आता हे तर सगळ्यांना तुम्हाला अगदी चांगलं माहिती आहे की जेव्हा आपण हे कावडंग किंवा प्लांट्सचे जे काही लीव्ज असतील किंवा जे काही वेस्ट मटेरियल आहे प्लांट्सचं जे आपण बायोगॅस प्लांट मध्ये टाकतो आणि त्यांचं डिकम्पोजिशन होतंय, ऑफकोर्स तिथे डिकम्पोजिशन करण्यासाठी कुठल्या तरी बॅक्टेरिया आपलं काम करतच असणार आहेत. मग त्या बॅक्टेरिया जे काम करतायत ते आता आपल्या सायंटिस्ट लोकांनी थोडंसं काय केलं, त्या बॅक्टेरिया आहेत त्यांचं वाढ कशी होईल याचा प्रयत्न केला आणि त्या बॅक्टेरियांना वाढवलं आणि त्याचा मग सॉलिड डिस्पोजल मध्ये उपयोग करायचं त्यांनी काय केलं, एक असा म्हणजे प्रोडक्शन केलं आणि ते वापरायला लागले. आणि ऑफकोर्स काय झालं मग थोडस त्यांचं जे म्हणजे आपलं सॉलिड वेस्ट आहे त्याचं डिकम्पोजिशन म्हणजे स्पीड आहे तो वाढवला आणि तिथे आपण त्या यूज केलेल्या बॅक्टेरिया काम करू लागल्या. हाऊ अर्बन वेस्ट दॅट इज अक्युमुलेटेड इन टर्म्स ऑफ द टर्न्स मे बी डिस्पोजल. आता तुम्हाला म्हणजे तुम्ही माहिती नसेल किंवा तुम्ही विचार पण केला नसेल की गावामधनं जे तयार होणारं डिस्पोजल आहे ते फार
कमी प्रमाणात असतं आणि त्यांच्याकडे प्रत्येकाकडे थोडीशी जागा असते, त्यामुळे त्यांचं जे काही वेस्ट मटेरियल आहे किंवा सॉलिड वेस्ट आहे ते आपल्या आपल्या आवारामध्ये टाकून ते डिकम्पोज होत असतं आपोआप. म्हणजे मातीमध्ये टाकलं की त्यांचं ती प्रोसेस नॅचरली होत असते. पण अर्बन एरियामध्ये डेली तुम्ही म्हणाल तर रोजचं त्यांचं जे सॉलिड वेस्ट मटेरियल आहे ते टनानी असतं. मग आता ह्या टनानी तयार होणाऱ्या गार्बेजला आपण कशा प्रकारे डिकम्पोज करायचंय हा मोठा क्वेश्चन आहे. आणि तो क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी मग आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी यूज केल्या जातात आणि त्यातली ही टेक्नॉलॉजी आहे तुमची लँड फिलिंग साईट. क्लिअर झालं सगळ्यांना? लँड फिलिंग साईट काय आहे? हा, मॉडर्न लँडफिल साईट. आता ह्याच्यावरही तुम्हाला हा जो म्हणजे डायग्राम आहे ही अशीच्या अशी तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये छापून येते आणि ही डायग्राम कशाची आहे हे विचारलं जातं. तर बरेच मुलं आन्सरमध्ये ते बायोगॅस प्लांट लिहितात, पण ऍक्च्युली तो बायोगॅस प्लांट आहे का? तो आहे मॉडर्न लँडफिल साईट. म्हणजेच सिटी एरियामध्ये किंवा अर्बन एरियामध्ये जे सॉलिड वेस्ट मटेरियल आहे त्याचं डिकम्पोजिशन करण्यासाठी एक खास अशी जागा तयार केली जाते आणि त्याच्यावर हा प्लांट ते काय केलेलं असतं त्यांनी तयार केलेला असतो. मग आता हा प्लांट कसा तयार केला जातो, त्याची सिस्टीम काय आहे बघा. आधी थोडस तुम्हाला जे आहे ते सगळं रीड करून दाखवते आणि नंतर तुम्हाला पूर्ण डायग्राम मी एक्सप्लेन करते की त्या डायग्राम मध्ये तुम्हाला त्यांना काय सांगायचं आहे. काय आहे बघा. Land filling site, degradable waste being accumulate in urban areas is used for this purpose. Large pits are dug in open space far away from the residential area. म्हणजेच हे कुठे केलं जातं? तर जिथे लोक राहतात त्याच्यापासून खूप दूर केलं जातं. का? तर रेसिडेन्शियल एरियामध्ये ते केलं जात नाही, कारण तिथे जेव्हा हे डिकम्पोजिशन होत असतं तेव्हा त्याच्यातून काही प्रमाणात गॅस रिलीज होत असतो. मग तो गॅस मात्र आपल्यासाठी त्रासदायक असणार आहे. त्यामुळे नेहमीच काय केलं जातं, अशा टाईपचे जे प्लांट्स आहेत ते रेसिडेन्शियल एरियापासून दूर केले जातात. दोज पिट्स आर लाईन विथ द प्लॅस्टिक सीट. कसे केले जातात ते बघा. प्लॅस्टिक शीट डायग्राम कडे बघा. त्या डायग्राम मध्ये पहिलं सगळ्यात महत्वाचं एक खड्डा केला जातो. आता हा काय तुमचा गोबर गॅस म्हणजे बायोगॅस प्लांट नाहीये, त्यामुळे जो काही खड्डा केला जातो, जे पिट्स त्याला म्हणतात, तो पिट्स तुमचा छोटासा नाहीये, तो असा खूप मोठा आहे. समजतंय? आणि त्याच्यामध्ये प्लॅस्टिक शीट टाकली जाते. का? तर जेव्हा आपण हे सगळं सॉलिड मटेरियल जे आहे, वेस्ट आपलं गार्बेज जे कॉम्प्रेस करणार आहोत, डीप करणार आहोत याच्यामध्ये, तेव्हा त्याच्या खाली जी असणारी आपली सॉइल आहे ती सॉइल आपली खराब होऊ नये, पोल्युटेड होऊ नये, त्यासाठी पहिल्यांदा त्या जे काही तिथे त्यांनी सेवेज तयार केले, जो पीठ तयार केलेला आहे त्या पीठवर पहिलं ते प्लास्टिक शीट टाकतात ऍज अ प्रिकॉशन अगेन्स्ट द पोल्युशन ऑफ द सॉइल ड्यू टू द लिचिंग ऑफ टॉक्सिक अँड हार्मफुल मटेरियल. समजला? की त्या खड्ड्यामध्ये पहिलं शीट अंथरतात. का? तर त्या एरियामधली जी सॉइल आहे ती एकतर पहिली म्हणजे पोल्युटेड होऊ नये. कॉम्प्रेस वेस्ट इज द पीट. आणि काय केलं जातं, मग तो सगळा सिटी एरियामधून आणलेला जो काही म्हणजे सॉलिड वेस्ट आहे ते काय केलं जात असतं, तेथे डम्प केलं जातं. इट इज कवर्ड विथ लेअर्स ऑफ द सॉइल. आणि त्याच्यावर पुन्हा काय केलं जातं, त्या सॉलिड वेस्टवर पुन्हा मातीचे लेअर टाकले जातात, सॉ डस्ट टाकली जाते, लिफी वेस्ट टाकलं जातं. म्हणजे द सेम प्रोसिजर इज सेम ऍज लाईक बायो गॅस प्लांट. सगळं असं त्याच्यामध्ये सगळं काय केलं जातं, टाकलं जातं. आता बघा, नॅचरली जर ही प्रोसेस होणार असेल तर इट विल टेक सम लॉट्स ऑफ टाइम. म्हणून ते काय करत असतात, याच्यामध्ये बायो रिएक्टर मिक्स करत असतात. म्हणजेच थोडक्यात काय आहे, तर नॅचरल साठी ते काय करतात, एकतर सॉलिड वेस्ट टाकल्यावर त्याच्यावर सॉइल टाकतात, सॉडस्ट टाकतात, लिथी वेस्ट टाकतात, पण त्याचबरोबर ते काय करत असतात, बायो रिएक्टर टाकत असतात. का? तर ते थोडीशी प्रोसिजर फास्ट करतात आणि ज्या सॉइल मध्ये असणाऱ्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्यांचं प्रोडक्शन ते वाढवत असतात. त्यासाठी ते बायो रिएक्टर यूज करतात. मायक्रोब्स प्रेझेंट इन द सॉइल अँड द अदर टॉप लेअर डिकम्पोजेस द वेस्ट. बघा काय करतायत, त्यांचं डिकम्पोजिशन फास्ट करण्यासाठी ते हेल्प करतायत. कम्प्लिटली फिल द पीट विथ सील विथ द स्लरी. म्हणजेच काय केलं जातं, त्याला कव्हर करणं खूप महत्वाचं असतं, कारण तुम्ही जर कव्हर नाही केलं त्याला तर
ते सगळं सुकण्याची प्रोसेस होईल, डिकम्पोजिशन त्याचं होणार नाही. त्यामुळे काय केलं जातं, त्या सॉइलवर बघा सॉइल कव्हर दिलाय डायग्राम मध्ये. तुम्हाला डायग्राम आली तर आपल्याला त्या डायग्राम मध्ये काय दाखवायचं आहे, कशा प्रकारे नावं द्यायची आहेत आणि कशा प्रकारे ती प्रोसिजर आपल्याला एक्सप्लेन करायची आहे, हे सगळं तुम्ही विथ द हेल्प ऑफ डायग्राम जास्त छानपणे करू शकता. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचंय, आन्सर लर्न करताना पहिल्यांदा डायग्राम बघा, त्या डायग्राम मध्ये कुठले कुठले पार्ट आहेत, कुठली कुठली नावं दिलेली आहेत आणि मग आपल्या आन्सर मध्ये ती कशी आपण इन्क्लूड केलेली आहेत, कशी मेन्शन केलेली आहेत. समजतंय? पुढे बघा, बायोरिएक्टर्स आर मिक्स ऍट द some places microbe present in the soil and other top layers decompose the waste completely. Peat is sealed with the slurry and best quality of compost is found after few days. आणि काही दिवसांनंतर काय होतंय, तर ते तुमचं जे काही सॉलिड मटेरियल म्हणजे गार्बेज होतं ते सगळं काय करणार आहे, कंपोस्ट फर्टिलायझर मध्ये ते कन्व्हर्ट होणार आहे आणि इट इज व्हेरी युजफुल अँड इट इज ऑर्गॅनिक. सच लँड फिलिंग साइट्स कॅन रियूज आफ्टर रिमूव्हल ऑफ द कंपोस्ट. आणि काय करतात, काही दिवसांनंतर जर तुम्ही त्याचा वापर जर ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणून केला तर त्याच्यापासून मिळणारं जे उत्पादन आहे ते पण तुम्हाला नॅचरल मिळणार आहे, कारण इथे तुमचं कोणत्याही प्रकारचं केमिकल यूज केलेलं नाहीये. समजतंय? पुढे बघा, ऑब्झर्व द गार्बेज व्हॅन्स अँड ऑफ ग्रामपंचायत अँड municipality. Nowadays there is the facility of decreasing the volume of garbage by compensation in those vans. Explain advantage and disadvantage. आता हे तुम्हीच सांगायचं आहे की तुम्हाला अगदीच म्हणजे जरी तुम्ही गावामध्ये राहत असाल तरी तुमच्याकडे ग्रामपंचायत तुम्हाला 2 डब्बे देते गार्बेजसाठी. एकामध्ये तुम्हाला वेट गार्बेज टाकायचं आहे आणि दुसऱ्यामध्ये तुम्हाला ड्राय टाकायचं आहे. आता हे कशासाठी असतं, तर हे अगदीच आता तुम्ही जर हे शिकलात तर तुम्हाला हे समज असणार आहे की जे वेट गार्बेज आहे तेच तुमचं डिकम्पोजिशन साठी जाणार आहे आणि जे तुमचं ड्राय असणार आहे की ज्याच्यामध्ये तुमचं प्लास्टिक असेल, काच असेल, पेपर्स असतील किंवा अजून काय तुमच्या घरामधनं जे काही निघत असेल ते तुमचं त्या वेट गार्बेज मध्ये जात नाही. म्हणजेच वेट गार्बेजचं जेव्हा डिकम्पोजिशन होतं तेव्हा हे काच, प्लास्टिक वगैरे असतं की नाही, ते डिकम्पोजिशन प्रोसेस साठी प्रॉब्लेम क्रिएट करत असतं. मग ते जर तुम्ही गार्बेज मध्ये सेपरेशन मध्ये जर ठेवलं तर ते डिकम्पोजिशनची प्रोसेस इझिली होते, म्हणजे सॉर्टिंग पण होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते रियूज पण केलं जातं, कारण प्लास्टिक आणि ग्लास हे रियूज केलं जातं. त्यामुळे त्याचा दुसरा बेनिफिट आहे की जेव्हा ड्राय गार्बेज तुम्ही दुसऱ्या सेकंड तुमचा एक डब्बा असतो त्याच्यामध्ये ठेवलं तर त्याचे रियूज करून तुम्ही वेगवेगळे पुन्हा प्रोडक्शन घेऊ शकता. म्हणजेच जर तुम्ही ह्या त्यांच्यामध्ये दिलेल्या फॅसिलिटी जर व्यवस्थित करत असाल तर तुम्हाला त्याचे ऍडव्हान्टेज पण काय काय आहेत ते तुम्हाला आपोआप समजतील. आता त्याच्यानंतर हे झालं आपलं घरगुती किंवा आपल्या तयार होणारं गार्बेजच्या बाबतीत झालं, पण गार्बेज आणि सेवेज कम्प्लीट वेगळं आहे. समजतंय? तर गार्बेज म्हणजे काय, तर आपल्या घरामधनं निघणारा कचरा, कुडा ज्याला आपण म्हणतो तो. पण सेवेज म्हणजे काय, तर आपल्या जे काही आपलं म्हणजे सॉलिड वेस्ट ज्याला म्हणतो की टॉयलेट मधनं वगैरे जे काही आपलं सांडपाणी आहे त्याला आपण सेवेज म्हणत असतो. क्लिअर झालं सगळ्यांना? हा, मग आता ते सेवेजचं पण मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे, कारण बिल्डिंग मध्ये तुमच्याकडे अशा एकावर एक कितीतरी फ्लोअर असतात आणि कितीतरी टॉयलेट मधनं तुमचं ते सगळं वेस्ट मटेरियल जात असतं. मग त्याची विल्हेवाट कशी लावायची हा एक मोठा म्हणजे क्वेश्चन आहे. तो कसा सॉल्व्ह केला जातो ते बघा. In villages, domestic sewage is disposed of either in nearby soil or in biogas plant. आता नेहमीप्रमाणेच विलेजर्स मध्ये काय केलं जातं, प्रत्येकाचं आपलं आपलं स्वतःचं सेपरेट जे हे केलं जातं, यूज केला जातो. म्हणजे थोडक्यात सांगायचं ते डिस्पोज केलं जातं. पण पुन्हा सिटी एरियामध्ये हा म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये असतो. मग त्या सेवेजचं काय केलं जातं बघा. However, in cities, sewage needs to be carried to processing unit and accept upon by the microbial process. म्हणजेच ह्याच्यावर पण मायक्रोबियल प्रोसेस होणं खूप गरजेचं आहे. मग आता ती प्रोसेस कशी होते बघा.
Microbes which can decompose any compound as well as destroy the pathogen of cholera and typhoid. बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे किती हार्मफुल आहे का, तर त्याच्यामध्ये कॉलरा आणि टायफॉइडचे पॅथोजन असतात. म्हणजे जर तुमची पाण्याची पाईपलाईन आणि तुमची ड्रेनेजची पाईपलाईन जर जवळून जात असेल आणि इनकेस जर तुमची पाण्याची पाईपलाईन लिकेज असेल तर हे सगळं मिक्स होण्याची दाट शक्यता असते. आणि जर ते मिक्स झालं तर ते सगळं सेवेज मधले जे काही तुमचे पॅथोजन्स आहेत ते तुमच्या ड्रिंकिंग वॉटरच्या लाईनला मिक्स होतात आणि मग तुमचं पोल्युटेड वॉटर तुमच्या घरापर्यंत येत असतं. आणि कधी कधी बघा ग्लासामध्ये, म्हणजे बऱ्याच वेळेला जर तुम्ही न्यूज वगैरे वाचत असाल, न्यूजपेपर जर वाचत असाल तर तुम्हाला हे सगळं ऐकायला मिळतं. मग हे असं होऊ नये त्यासाठी काय केलं जातं, त्याचं पुन्हा डिकम्पोजिशन घडवून आणलं जातं. मग ते कसं होतं ते बघा. They release methane and CO2 by decomposition of the carbon compounds present in the sewage. आता ह्या ज्या बॅक्टेरिया ज्या आहेत, ज्या डिकम्पोजिशन घडून आणतात, त्या काय करतायत, तर पहिलं सगळ्यात महत्वाचं ते त्याच्यातलं त्या सेवेज मधलं मिथेन काय करतात, रिलीज करतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला तुम्हाला कधीतरी असा घाणेरडा वास येत असतो बघा, ज्याला आपण म्हणजे कधीतरी मेनहोल ओपन केले की त्याच्यातनं गॅस रिलीज होतो, तेव्हा त्या गॅसला खूप असा घाणेरडा स्मेल येत असतो. म्हणजे तो रिलीज होणारा गॅस आहे तो मिथेन गॅस असतो. आणि सेकंड थिंग, त्यांची जी रिॲक्शन होत असते ती प्रोसेस चाललेली असते, ऑफकोर्स त्यावेळेला त्याच्यातनं CO2 पण बाहेर पडत असतो. कळते? Decomposition of carbon compound present in the sewage. Phenol oxidizing bacteria decompose the xenobiotic chemical present in the sewage. आता हे कोण घडून आणतं समजलं सगळ्यांना? कोण घडून आणतं? तर ज्या बॅक्टेरिया आहेत बघा, फेनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया डिकम्पोजेस द झेनोबायोटिक केमिकल प्रेझेंट इन द सेवेज. म्हणजे सेवेज मध्ये जे झेनोबायोटिक केमिकल्स आहेत ते काय केलं जातं, ह्या फेनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया आहेत त्या ऑक्सिडेशन करून ऑफकोर्स काय करतात, ते थोडस क्लीन करण्याचा किंवा त्याच्यातलं जे काही हे म्हणजे पोल्युशन आहे किंवा काय त्याच्यातलं जे काही पॅथोजन्स आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न करतात. आता पुढे बघा. The sludge that settles down in this process can again be used as a fertilizer. आता ऑफकोर्स काय असतं, जेव्हा तुमचं सॉलिड वेस्ट असतं तेव्हा त्याच्यामध्ये जे काही तुमचं लिक्विड पार्ट आहे किंवा जो काही तुमचा थोडासा स्लरी पार्ट आहे त्याचं डिकम्पोजिशन केलं जातं. पण काही नाही म्हटलं तरी थोडस एक स्लज म्हणून काहीतरी गाळ किंवा रेसिड्यू शिल्लक राहतो, तर त्याचाही पुन्हा यूज केला जातो आणि ऍज अ फर्टिलायझर म्हणून ते वापरलं जात असतं. म्हणजे आता तुम्हाला कळलं असेल की जे काही म्हणजे आपलं वेस्ट मटेरियल आहे ते कुठे जातं आणि त्याची विल्हेवाट कशी लावली जाते, आणि ही एक खूप मोठी प्रोसेस आहे. आता तुम्हाला त्यांना ते सगळं समजलं असणार आहे. वॉटर रिलीज आफ्टर मायक्रोबियल ट्रीटमेंट इज एन्व्हायरमेंटली सेफ. Microbes are used for the bioremediation of the environment polluted due to the sewage. आणि ऑफकोर्स कोण हे सगळं करत असतं, तर त्याच्यावर केलेली मायक्रोबियल ट्रीटमेंट. म्हणजे जेव्हा आपण टेक्नॉलॉजी यूज करतो किंवा आपण साध्या सायंटिस्ट लोकांनी ह्याच्यावर लगेच संशोधन केलं की डिकम्पोजिशन जर बायोगॅस प्लांट मध्ये होत आहे तर तिथे जे वर्क करणाऱ्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्यांचं जर प्रोडक्शन आपण घेतलं आणि ते जर आपण असं म्हणजे एन्व्हायरमेंट पोल्युशन डिक्रीज करायला जर यूज केलं तर आपल्याला त्याचा खूप म्हणजे एन्व्हायरमेंट आपण क्लीन करू शकतो. आणि ही जी प्रोसिजर आहे त्याला नाव दिलेलं आहे, त्याला बायो रेमिडेशन एन्व्हायरमेंट पोल्युशन ड्यू टू द सेवेज. क्लिअर झालं सगळ्यांना? आता एक छोटस काम तुम्हाला आहे की कलेक्ट इन्फॉर्मेशन सांगितलंय बघा, आणि ते तुम्ही करायचं आहे. कुठलं? तर ते तुमच्या माहितीतलंच आहे. Which material should not be present in garbage for its proper microbial decomposition, and how the sewage generated in your house or apartment is disposed of. हे मुलांकडे एक क्युरियासिटी असते. आता तुम्हाला एवढं सगळं नॉलेज मिळालं त्यामुळे तुम्ही याच्यावर जर विचार केलात तर आपोआप तुमच्या थिंकिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला ह्याचे आन्सर्स मिळणार आहेत. समजलं? हा. आता त्याच्यानंतरचं आहे क्लीन टेक्नॉलॉजी. क्लीन टेक्नॉलॉजी काय आहे बघा. ह्युमन बिंग हॅज मेड अ व्हेरी फास्ट प्रोग्रेस इन टेक्नॉलॉजी.
आपलं ब्रेन इतकं शार्प आहे आणि आपण इतकं फास्ट प्रोग्रेस करतोय की सध्या आपण सगळ्या क्षेत्रांमध्ये किंवा म्हणजे इच अँड एव्हरी फील्ड आपण काय करतोय, टेक्नॉलॉजी यूज करतोय. मग आता ती कशी यूज करतोय बघा. However, environmental pollution is also increasing with the same speed. हा, आता सगळ्यात महत्वाचं बघा, जेव्हा आपलं ग्रोथ होत असते किंवा जेव्हा आपला डेव्हलपमेंट होत असते, तेव्हा ऑफकोर्स काय होत असतं, जेव्हा आपण टेक्नॉलॉजी यूज करतो तेव्हा त्या टेक्नॉलॉजी बरोबर आपण काय करत असतो, थोडंसं पोल्युशन करत असतो. म्हणजे थोडंसं आपलं एन्व्हायरमेंट आहे त्याला थोडंसं डॅमेज करतो. मग आता ऑफकोर्स टेक्नॉलॉजी पण आपल्याला यूज करायची आहे आणि आपल्याला जर पोल्युशन पण होऊ द्यायचं नाही, मग त्यासाठी आपल्याला काही प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात. मग त्या प्रिकॉशन काय बघा. लेट अस सी द वेज ऑफ कंट्रोल ओव्हर एअर, सॉइल अँड वॉटर पोल्युशन विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. म्हणजेच थोडक्यात काय सांगितलंय त्यांनी की पोल्युशन होत आहे म्हणून आपण टेक्नॉलॉजी यूज करायचं नाही, हे म्हणजे एक्सेप्टेबल नाहीये. कारण का, तर आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे, आपल्याला आपला विकास करायचा आहे, मग त्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजी यूज करायची आहे. मग त्याचबरोबर जर पोल्युशन होऊ नये असं वाटत असेल तर आपण काय करायचं आहे, एअर, सॉइल अँड वॉटर पोल्युशन आपल्याला थांबवायचं असेल तर त्यासाठी कोणत्या मायक्रोब्स आपण यूज करू शकतो याच्यावर पहिल्यांदा संशोधन करायचं आणि मग ते आपण यूज करायचं, जेणेकरून आपलं सॉइल पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि एअर पोल्युशन आपण रिड्यूस करू शकतो. मायक्रोब्स हॅव नॅचरल ॲबिलिटी टू डिकम्पोजिशन द मॅनमेड केमिकल्स. बघा, म्हणजे सगळ्यात महत्वाचं, ही प्रोसेस नॅचरली आणि फार पूर्वीपासून होत आलेली आहे. कारण आपल्याला माहितीये म्हणजे एअर, वॉटर आणि सॉइल हे बिग सोर्स आहेत कोणाचे, मायक्रोबचे. आता म्हणजे 8वीलाच तुम्हाला एक खूप छान असा एक लेसन आहे की एअर पोल्युशन, सॉइल पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन कसं होतं आणि मग त्याच्यामध्ये व्हेरियस बॅक्टेरिया कशा आहेत. मग त्याच बॅक्टेरिया आहेत, त्यांना जर तुम्हाला इन्क्रीज करायचं नसेल तर युजफुल बॅक्टेरिया आपल्याला डेव्हलप करणं खरं गरजेचं आहे की ज्या डिकम्पोजिशन घडून आणतात. मग आता जे काय आपले मॅनमेड केमिकल्स आहेत त्यांना डिकम्पोज म्हणजे थोडक्यात सांगायचंय, त्यांचं डिकम्पोजिशन करण्यासाठी आपण काही नॅचरल बॅक्टेरिया यूज करणार आहोत. हायड्रोकार्बन्स अँड अदर केमिकल्स आर ट्रान्सफॉर्मेड विथ द हेल्प ऑफ दिस ॲबिलिटी. आता पदार्थांमध्ये सांगितलेलं आहे, त्या पदार्थांमध्ये तुमचं हायड्रोकार्बन म्हणजे HC, कार्बन आणि हायड्रोजन. तर हे सगळं तर आहेत. अदर केमिकल्स आर ट्रान्सफॉर्म विथ द हेल्प ऑफ दिस ॲबिलिटी. म्हणजे हे काय करू शकतो आपण, त्यांना थोडंसं डिसअपिअर कमी करू शकतो किंवा थोडंसं त्यांचं हे आहे ते कमी करू शकतो. सम मायक्रोज रिमूव्ह द सल्फर फ्रॉम द फ्युएल्स. बघा, मग आता हे कसं केलं जाणार आहे, तर अशा बॅक्टेरिया त्यांनी शोधून काढल्यात की सल्फर जो आपल्या याच्यामध्ये पोल्युशन मध्ये महत्वाचा आहे, तर तो सल्फर आहे तो काय करायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे. मग रिमूव्ह करायचा, मग त्यासाठी आपण काय वेगळी प्रोसिजर नाही वापरायची. आपण काय करायचं आहे, रिमूव्ह करण्यासाठी सल्फर त्या यूज like carbon, uranium, zinc, etc. leach into environment from low quality metalloids. These are converted into compounds before leaching with the help of the thiobacilli and sulfobacilli. बघा, सगळ्यात महत्वाचं आता सम मायक्रोब्स रिमूव्ह द सल्फर फ्रॉम द फ्युएल. म्हणजे फ्युएल मधनं सल्फर बाहेर काढण्याचं काम करणाऱ्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्या तिथे यूज केल्या आणि मग तो सल्फरचं रिमोशन केलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे, तुमचं जे काही हवेमध्ये सल्फर मिक्स होतो की ज्याच्यामुळे आपलं अगदी खूप छान छान आपले ताजमहल सारखे जे काही आहेत ना, त्यांच्यावर सुद्धा ते इफेक्ट करणारा आहे, तो काय केला त्यांनी, कमी करण्याचा प्रयत्न केला. सेकंड काय सांगितलं की कॉपर, आयर्न आणि युरेनियम. आता युरेनियम तुम्ही न्यूक्लिअर पॉवर प्लांट बघितला, त्याच्यामध्ये युरेनियमची काय स्ट्रेंथ आहे, काय पॉवर आहे हे तुम्हाला चांगलं माहिती झालंय. आता हे जर मेटल्स आहेत यांचं काय केलं, लीच इन टू द एन्व्हायरमेंट फ्रॉम लो
फ्रॉम लो क्वालिटी मेटलाइट्स. आता जे मेटलाइट्स हे पण तुम्हाला चांगलं माहिती आहे की मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या प्रॉपर्टी दाखवणारा सबस्टन्स. मग आता हे सगळे जे काही करतोय कमी करायचं असेल जर, तर काय केलं पाहिजे? दीज आर कन्व्हर्टेड इंटू कंपाऊंड बिफोर लिचिंग विथ द हेल्प ऑफ द थायोबॅसिली अँड सल्फोबॅसिली. म्हणजेच त्यांचं जे प्रमाण आहे ते कमी करायचं आहे. म्हणजे थोडक्यात पर्यंत तर पॉवर कमी पाहिजे. त्यांची पॉवर कमी करायची म्हणजे काय करायचं? तर त्यांचं डिकम्पोजिशन घडून आणणाऱ्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्या पहिल्यांदा तिथे यूज करायच्या. आणि मग त्या बॅक्टेरिया कोणत्या आहेत? तर त्या बॅक्टेरिया आहेत तुमच्या थायोबॅसिली आणि सल्फोबॅसिली या बॅक्टेरिया आहेत. मग त्या बॅक्टेरिया यूज केलं की ऑफकोर्स त्यांची जी काही पॉवर आहे ती काय केली जाते? थोडीशी कमी केली जाते आणि तुमचं एन्व्हायरमेंट मधलं पोल्युशन रिड्यूस केलं जातं. समजतंय? आणि अशा प्रकारे क्लिनिंग ही टेक्नॉलॉजी झाली. आणि मग त्या क्लिनिंग टेक्नॉलॉजीमध्ये आपण व्हेरियस टाइप्स ऑफ बॅक्टेरिया कशा प्रकारे यूज केल्या. आणि त्याच्यानंतर आहे थोडासा एक छोटासा टॉपिक आहे की तुमचं स्पिलिंग ऑफ द पेट्रोलियम ऑइल ऑकर्स इन ओशन ड्यू टू द व्हेरियस रिझन. अगदी कधीतरी पुन्हा मी एकदा न्यूजपेपरकडे वळते बघा की समुद्रामध्ये तेलाचा तवंग आला किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असं तेलाचा लेअर दिसतोय. मग आता हे कसं होतंय? आणि जर समुद्रामध्ये जर अशा प्रकारचा तेलाचा लेअर जर आला तर तो आपण करू शकत नाही. त्याला मानसी डिकम्पोज मानसी मॅडम, तुमचा आवाज ब्रेक हा होतोय. मोठा क्वेश्चन आहे. मग त्याच्यासाठी पण आपल्याकडे हा ओके ओके मॅडम, जर नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, कारण इकडे पण पाऊस पडतोय आणि विजा चमकतायत, हा तर तसंही क्लासची वेळ पण संपत आली आहे. जर हा नवीन टॉपिक चालू करत असाल तर हा तो पुढच्याच क्लासमध्ये चालू करा. हं? ओके ओके ठीक आहे ठीक आहे ओके चालेल ओके. चालेल ओके ओके हा हा. तर चला मुलांना आपण काय करूया, आज इथे थांबूया. समजलं सगळ्यांना? काही डाऊट आहे कोणाला? थोडासा टॉपिक व्यवस्थित वाचा की तुम्हाला ते सगळं अजून व्यवस्थित छानपणे समजेल. बरं, आता पुढच्या वेळेला मी थोडस रिपीट करेन. ओके. आवाज ब्रेक होतो काय? ओके ओके ठीक आहे. पुन्हा एकदा मी हे करेन. 1 मिनिट. ओके, सगळ्यांना समजलं? ओके ओके ठीक आहे. चला आज आपण काय करूया, इथे स्टॉप करूया. हा ओके, यू कॅन लिव्ह द मीटिंग.